गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो। 10 दिवसानंतर गणपतीच्या विसर्जनाची परंपरा आहे। परंतु 10 दिवस घरात ठेवलेल्या गणपती बाप्पाचं विसर्जन का केलं जातं? असं करणं गरजेचंच आहे का? अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या तेजाला शांत करण्यासाठी त्यांना पाण्यामध्ये सोडून स्नान घातलं जातं। धर्मग्रंथानुसार महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी भगवान श्री गणेशाची आराधना केली आणि त्यांना प्रार्थना केली की त्यांनी या ग्रंथाच्या रचनेमध्ये आपल्याला मदत करावी। गणपतीने या गोष्टीला संमती दिली आणि रात्रंदिवस लिखाणाचं काम सुरू झालं। महर्षी व्यास यांनी भाद्रपद शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि लिखाणाच्या कामाची सुरुवात केली। हे काम अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपलं। पण कथा सांगून झाल्यानंतर जेव्हा महर्षी व्यासांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं की खूप जास्त मेहनत केल्यामुळे गणपतीच्या शरीराचं तापमान वाढलेलं होतं। त्यामुळे गणपतीच्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी महर्षी व्यास यांनी गणपतीला घेऊन सरोवरापाशी गेले आणि त्यांना स्नान घातलं। तेव्हापासून गणपती विसर्जनाची पद्धत सुरू झाली। दुसरं एक कारण म्हणजे पृथ्वीची प्रमुख 5 तत्व आहेत, ज्यामध्ये पाणी या तत्वाचा अधिपती असं गणपतीचं वर्णन केलं जातं। त्यामुळे गणपतीला पाण्यामध्ये विसर्जित केलं जातं। तुम्ही कशा पद्धतीने गणपती बाप्पाचं विसर्जन करता आम्हाला कमेंट करून सांगा।